हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रिया चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. तर आता गुढीपाडवा येत आहे. गुढीपाडव्या दिवशी आपल्याला साखरेच्या गाठीचा नैवेद्य हा द्यावाच लागतो. तर त्या साखरेच्या गाठी आपण कशा बनवणार आहोत हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला साहित्य काय लागणार आहे हे बघा. इथे दूध घेतलेलं आहे मी, पाणी, हे तूप आहे आणि 1 वाटी साखर, एक दोरा जो की मी पाण्यात भिजवून ठेवलेला आहे दोरा. तर सर्वप्रथम आपण 1 वाटी साखर एका पातेल्यामध्ये घेत आहोत. त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला. जेवढी साखर त्यामध्ये भिजेल एवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर हे आता आपल्याला ह्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, मी ते गॅसवर ठेवलेलं आहे आणि सतत आपल्याला ह्याला हलवत राहायचं आहे. जोपर्यंत त्याचा पाक नीट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. परफेक्ट अशा गाठी तयार होतात आपल्या घरच्या घरी, तेही अगदी 5 ते 10 मिनिटात. बघा, असं छानपैकी उकळून घेत आहे मी. बाहेरून विकत आणण्यापेक्षा हे घरच्या घरी खूप छान पद्धतीने आणि खूप कमी वेळेत आपण हे बनवू शकतो. तर इथे हा पाक तयार होत आहे तोपर्यंत आपण या आप्याच्या भांड्याला आपण तूप लावून घेऊया. तूप नसेल तर तुम्ही तेलही लावू शकता, जेणेकरून आपले ते नंतरला जे आपण गाठी तयार करणार आहोत त्या सहज निघतील. गुढीपाडवा म्हटलं तर हे साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाच्या पानांचा नैवेद्य हा आला. त्याच्यामुळे आपण साखरेच्या गाठी यावर्षी बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी कशा बनवू शकतो, तर ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा या गुढीपाडव्याला आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. तर हे बघा, मी ते आप्याच्या पूर्ण भांड्याला जे काही वाटे आहे त्याला सर्वाला मी असं तूप लावून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये हा भिजवलेला दोरा आपण घालून घेऊया. हे बघा, भिजलेला आहे आपला दोरा. हा दोरा आपण ह्या आप्याच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर इथे पाक तयार झाला आहे की नाही आपल्याला चेक करायचं. हे बघा, घट्ट झालेला आहे थोडं बहुत. तर आपण ह्यामध्ये आज सर्वप्रथम दूध घालणार आहोत. 2 चमचे दूध घालून घेऊया, जेणेकरून पांढरा शुभ्र असा कलर येईल आपल्या साखरेच्या गाठीला. छान कलर येतो दुधामुळे. हलवून घेऊया आपण, सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. परफेक्ट अशी रेसिपी आहे ही. तुम्ही या गुढीपाडव्याला घरच्या घरी एक 5 ते 10 मिनटं तुम्ही लगेच करू शकता. हे बघा, साखरेचा पाक आपला तयार झालेला आहे. आपण चेक करून घेऊया हे पाक नक्की आपला कसा झालेला आहे. तर इथे मी वाटीत पाणी घेतलेलं आहे, त्या वाटीमध्ये थोडासा पाक घालून घेऊया. तर आपण चेक करून घेऊया हा पाक तयार आहे. हे बघा, कुठेही पसरत नाही आहे तो. परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे आपला. हे बघा, आता त्याची गोळी होते का नाही हे आपण चेक करून घ्यायचं आहे. हे बघा, गोळी झालेली आहे परफेक्ट अशी. तर हा आपला पाक तयार झालेला आहे परफेक्ट असा. तर आता आपण हे सर्व जे आप्याच्या पात्राला आपण तूप लावून ठेवलं होतं त्यामध्ये हे गरम असतानाच आपल्याला घालायचं आहे, अजिबात थंड होऊन द्यायचं नाही आहे. तर ह्यामध्ये मी घालून घेत आहे. हे बघा, सर्व पात्रामध्ये आपल्याला हे साखरेचा पाक घालून घ्यायचा आहे. खूप छान आणि अगदी सोप्या रीतीने आपण हे साखरेच्या गाठी आपण घरच्या घरी करू शकतो. या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करा. बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी हे बनवून पैसेसुद्धा वाचवू शकतो. हे बघा, मी सर्व पात्रामध्ये हे घालून घेतलेलं आहे मिश्रण. तो दोरा आपल्याला मधोमध म्हणजे त्या बॅटरमध्ये आपल्याला तो दोरा फिक्स करायचा आहे. तर मी ते सर्व पात्रामध्ये हे बॅटर घालून घेतलेलं आहे, जो की साखरेचा पाक आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.
आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, उपयोगी पडली आहे का नाही ह्या गुढीपाडव्यासाठी. तर नक्की ट्राय करून बघा. हे अगदी 5 ते 10 मिनटं लागतात. म्हणजे थोडा पण असं आपल्याला वाटतच ही रेसिपी किती मोठी आहे किंवा खूप असा पसारा होईल, अजिबात नाही. एक 5 ते 10 मिनटात अगदी छान पद्धतीने होते. हे बघा मी इथे झाकून ठेवलेलं आहे. आता हे पूर्ण आपल्याला कडक होऊन द्यायचं आहे. तुम्ही हे करून ठेवून असे 2 तासाने जेव्हा उघडाल, 2 ते 3 तासाने जरी बघितलं तरी हे अगदी संपतं. हे बघा परफेक्ट असं घट्ट झालेलं आहे. चेक करून घ्यायचं आहे आपल्याला हातानं. ते घट्ट झालेलं आहे. तर आपण याला साईडला करून घेऊया. हे असं सहज जर काढायला गेलो तर आपला दोरा तुटण्याची शक्यता असते. अजिबात तसं आपल्याला करायचं नाही आहे. तर मी इथे एक चमचा घेतलेला आहे आणि चमच्याच्या सहाय्याने आपण या वाट्या सगळ्या काढून घेऊया. अगदी हळूवार पद्धतीने आपल्याला हे साईडने कडेकडेने ह्या वाट्या सोडवायच्या आहेत. तर हे बघा मी अशा पद्धतीने सगळ्या वाट्या साईडला सोडवून घेतलेल्या आहेत. गुढीपाडवा म्हटलं की आपल्या मराठी लोकांचं हे नवीन वर्ष चालू होतं. तर या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण काहीतरी नवीन शिकू शकतो. खूप छान रेसिपी आहे, नक्की ट्राय करा तुम्ही. हे बघा या आपल्या साखरेच्या गाठी इथून छान पद्धतीने निघालेल्या आहेत. आता हे परफेक्ट अशा जशा आपण बाजारातून विकत आणतो त्याहीपेक्षा सुंदर झालेल्या आहेत त्या. घरच्या घरी खूप छान पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे. तर हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की ट्राय करा ही साखरेच्या गाठी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशा होतात कशा नाही. हे बघा तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा परफेक्ट अशा या साखरेच्या गाठी, साखरेची माळ किंवा साखरेचा हार पद्धतशीर आणि अगदी छान पद्धतीने झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे कुठेही काही असं वाकडं तिकडं किंवा काय वाटत नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.